आज आपण मस्त 4 प्रकारच्या पराठा रेसिपी पाहणार आहोत। जे पराठे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा टिफिनला देऊ शकता। एकदम मस्त आणि टेस्टी पराठे बनतात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपी बनवायला सुरू करूया। तर मी पहिली रेसिपी इथं बनवून घेत आहे। तर मी इथं 7-8 हिरव्या मिरच्या सोबत 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत। आणि इथं मी 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। मीडियम साईजचे बटाट्याच्या साली काढल्यात आणि बटाटे मी इथं खिसणीने खिसून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असे बटाटे खिसून घेतलेले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये जो ठेचा आपण मिक्सरमध्ये फिरून ठेवला होता जिरे लसूण आणि हिरवी मिरची घालून, तो ठेचा बटाट्यामध्ये घालून घेऊया। सोबतच हळद पावडर, चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सोबतच गव्हाचं पीठ घालून आपल्याला छान असं इथं पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। आता ह्या पराठ्याची स्पेशलिटी हे आहे की तुम्हाला याच्यामध्ये बिलकुलही पाणी वापरायचं नाही। जे बटाट्याचं मॉइश्चर आहे ना, त्याच मॉइश्चरमध्ये तुम्हाला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। मस्त जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही। बटाटे छान सॉफ्ट शिजून घेतले ना, मस्त असं पीठ मळून तयार होतं। तर इथं मी छान पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता मी इथं पराठे लाटण्यासाठी घेत आहे। आता नॉर्मली जसं आपण चपात्या लाटून घेतो आणि चपात्याचे उंडे वगैरे करून घेतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता चपातीसारखाच उंडा करून घेतलेला आहे आणि छान असा इथे हा बटाट्याचा पराठा लाटून घेतलेला आहे। लहान मोठा जाड पातळ तुम्हाला कसा हवा आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं लाटून घेऊ शकता। हे पराठे खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतात आणि मुलांना तर खूप जास्त आवडतात। आणि या पद्धतीने आपली पहिली पराठ्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर आता आपण वळूयात दुसऱ्या रेसिपीकडे। तर आपली दुसरी रेसिपी असणार आहे पालक बटाटा भरवा पराठा। हा पराठा देखील खायला खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही खूप वेळा पालकाचे खूप वेळा नुसत्या बटाट्याचे पराठे खाल्ले असतील, पण या पद्धतीने पालक आणि बटाट्याचा भरवा पराठा म्हणजे मिक्स पराठा कधीच खाल्लेला नसणार आहे। छान टेस्टी बनतो आणि बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आणि झटपट बनून तयार होतो। चला तर मग या आलू पालक पराठ्याची रेसिपी पाहून घेऊया। तर इथं 1 वाटी भरून पालकाची पानं घेतलेली आहेत आणि पालक लसूण आणि अर्धा चमचा जिरे टाकून इथं मी हा पालक मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ देखील घालून घेतलेलं आहे आणि छान अशी पालकाची पेस्ट करून घेतली आहे। 1 वाटी पालकाची पानं म्हणजे मी इथं अर्धी जुडी पालकाची घेतलेली आहे। आता आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि जी आपण पालकाची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट देखील याच्यात टाकणार आहोत। तर तुम्ही पालकासोबत 10-12 लसणाच्या पाकळ्या, 10-12 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून ही पेस्ट तयार केलेली होती। सोबतच आता आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून छान ते भांडं धुवून इथं घालून छान असं पीठ मळून ठेवायचं आहे। पीठ 5-10 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्या। उंडा छान घट्टसरच मळून घ्यायचा आहे। तर आता सोबत इथं मी 7-8 शिजलेले बटाटे घेतलेले आहेत। सोबत बटाट्यामध्ये जिरे, हळद, मीठ, तिखट, कोथिंबीर आणि अर्धा पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून हे बटाट्याचं बॅटर पराठ्यामध्ये भरण्यासाठी बनवून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीकसर थोडासा कांदा देखील घालून इथं बारीकसर कांदा चिरून देखील या बटाट्याच्या बॅटरमध्ये घालू शकता। खूप छान आणि टेस्टी पराठे लागतात। तर आता इथं छान असं बटाट्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि पीठ देखील आपलं छान मुरलेलं आहे। 10 मिनिट छान पीठ मुरून घेतलेलं आहे मी आणि आता मी घेते पराठे लाटण्यासाठी। तर नॉर्मली जशी चपाती लाटतो तशी अगोदर इथं चपाती लाटून घेतलेली आहे मध्यम आकाराची आणि जे बटाट्याचं बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं ते बॅटर थोडंसं चपातीच्या मध्यभागी ठेवून छान गोलसर आकारावर पसरून घ्यायचं आहे आणि चौरस आकारात
हा उंडा पॅक करून घ्यायचा आहे। तुम्हाला गोल हवे असतील पराठे तर गोल देखील पुरणपोळीसारखं बटाट्याचं बॅटर भरून तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता। तर इथं चौरस आकाराचे मी पराठे लाटत आहे। तर अर्धे मी चौरस आकाराचे आणि अर्धे मी इथं गोल केलेले होते। तर छान पराठा लाटून तयार झालेला आहे। मस्त खरपूस लाल रंगावर आपल्याला इथं पराठे भाजून घ्यायचे आहेत आणि मस्त आपली दुसरी पराठा रेसिपी देखील तयार झालेली आहे। आता वळूयात तिसऱ्या पराठा रेसिपीकडे। तर तिसरा पराठा रेसिपी आहे आपली सोयाबीनचे पराठे। सोयाबीनची भाजी तर तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल, पण कधी सोयाबीनचे पराठे खाल्ले आहेत का? खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि सोयाबीनमध्ये किती प्रोटीन असतं ते तर तुम्हाला सांगायची गरजच नाही। तुम्ही पाहू शकता मस्त असे भरवा सोयाबीनचे पराठे तयार झालेले आहेत आणि खाण्यासाठी तर खूप जास्त टेस्टी लागतात आणि गरम गरम पराठे खायची तर मजाच वेगळी असते। चला तर मग आपण ह्या सोयाबीनच्या पराठ्याची रेसिपी पाहून घेऊयात। तर सोयाबीनचे पराठे बनवण्यासाठी अगोदर इथं गरम पाण्यात आपल्याला 10 मिनिटं सोयाबीन भिजून ठेवायचे आहे। तर छान कडक उकळतं पाणी घ्यायचं आहे। गरम पाण्यात इथं 10 मिनिट सोयाबीन भिजून घ्यायचे आहे। जोपर्यंत सोयाबीन आपले भिजत आहे तोपर्यंत आपण पराठ्याची दुसरी तयारी करून घेणार आहोत। तर इथं मध्यम आकाराचा एक कांदा मी घेतलेला आहे, जो आपल्याला बारीकसर कट करून घ्यायचा आहे। सोबतच मी 2-3 हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत। तर कांदा छान इथं मी बारीकसर कट करून घेतलेला आहे। सोबतच हिरव्या मिरच्या देखील मी इथं कट करून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर देखील इथं मी घेतलेली आहे, तिला देखील कट करून मी साईडला ठेवून दिलेलं आहे। तर आता आपण करूया पराठ्याची पुढची तयारी। तर इथं मी घेत आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ। तुम्हाला पराठे किती बनवायचे त्याच्या हिशोबाने पीठ घेतलं तरी चालेल। पिठामध्ये थोडंसं तेल घालून घेत आहे, मीठ घालून घेत आहे आणि नॉर्मली जसं पुऱ्याला चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। पुऱ्याचं पीठ खूप जास्त जाड असतं आणि चपात्याचं बऱ्यापैकी पातळ असतं। तर दोन्हीच्या मध्ये जो पीठ बनून तयार होतं ना त्या पद्धतीने इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचं म्हणजे पराठे छान तयार होतात। 10 मिनिटानंतर आपल्याला सोयाबीन छान पाण्यातून पिळून घ्यायचे आहे। सगळं पाणी तिचं नितळून काढायचं आहे। नंतर सोयाबीन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरून घ्यायचे आहे आणि आता आपण सोयाबीनचं बॅटर बनवणार आहोत, जे आपल्याला पराठ्यामध्ये भरण्यासाठी पाहिजे आहे। तर कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे, सोबत अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी, बारीक कट केलेला थोडासा 2-3 पाकळ्या लसूण, अर्धा इंच अद्रकचा तुकडा तो देखील बारीक कट करून घातला आहे। कट केलेली हिरवी मिरची आणि कांदा घालून 5 मिनिट हा कांदा परतून घेतलेला आहे आणि नंतर याच्यात थोडेसे पावडर मसाले मी ॲड करत आहे। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, सोबतच हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल। आणि सोयाबीन जी आपण मिक्सरमध्ये फिरून ठेवलेली होती ती सोयाबीन घालून घ्यायची आहे आणि 5-6 मिनिट छान सोयाबीनला आपल्याला गॅसवर परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान मस्त असं आपलं सोयाबीनचं पराठ्यासाठी बॅटर तयार होतं। तर मस्त अशी 5-6 मिनिट मी सोयाबीन इथं परतून घेतलेली आहे आणि वरतून कोथिंबीर घालून या बॅटरला फायनल टच दिलेला आहे। तर हलकं बॅटर आता आपल्याला परातीत टाकून थंड करून घ्यायचं आहे आणि बॅटर हलकं थंड झाल्यानंतर आपण इथं पराठे लाटून घ्यायला घेणार आहोत। तर नॉर्मली जसं पुरणपोळ्यात आपण पुरण भरून घेतो त्या पद्धतीने इथं छान उंडा करून आपल्याला सोयाबीनचं बॅटर उंड्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मस्त असा उंडा पॅक करून आपण याचा पराठा लाटून घेणार आहोत। पहिला जो मी चौरस पराठा लाटलेला होता त्या पद्धतीने जरी तुम्ही इथं सोयाबीनचा पराठा करून घेतला तरी चालेल, खूप छान बनतो, मस्त लागतो, टेस्टी आणि हेल्दी तर विचारूच नका। तर गॅसवर मध्यम गॅसवर तुम्हाला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। छान खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घ्या। तुम्हाला पराठ्याला बटर, तेल, तूप काय लावायचं आहे ते तुम्हाला आवडीनुसार लावून घेऊ शकता। हा पराठा मुलांच्या टिफिनसाठी तर स्पेशली खूप हेल्दी आहे। बऱ्याचदा मुलं घरामध्ये भाज्याच खात नाहीत, त्यावेळेस या पद्धतीचे पराठे जर तुम्ही त्यांना बनवून दिले तर मुलांच्या शरीरात सर्व प्रकारचे प्रोटीन, विटॅमिन जातात आणि मस्त असे माझे इथं सोयाबीनचे पराठे बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहेत, मऊ लुसलुशीत झालेले आहेत। तर आता आपण वळूया आपल्या पराठ्याच्या चौथ्या रेसिपीकडे।
तर आपली पराठ्याची चौथी रेसिपी असणार आहे लौकीचे पराठे, म्हणजेच दुधी भोपळ्याचे पराठे. दुधी भोपळा नाव घेतलं किंवा लौकी नाव घेतलं तर घरातल्याचे सगळ्यांचेच लहाना थोरा सकट तोंड वाकडे झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि लहान पोरं तर अशाच काही भाज्या खात नाहीत आणि दुधी भोपळा म्हणलं तर ती भोपळ्याकडे पाहत देखील नाहीत. पण या पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळ्याचा पराठा मुलांना बनवून खाऊ घातला तर ते नक्की आवडीने परत देखील म्हणतील, मम्मी त्या दिवशी काय बनवलं होतं ते परत बनव गं. तर तसा हा पराठा तयार होतो. तर चला मग रेसिपी पाहून घेऊया. 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ ताटामध्ये घ्यायचं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये आपण थोडासा ओवा घालून घेणार आहोत, म्हणजेच अर्धा चमचाभर ओवा, अर्धा चमचा जिरे, सोबतच मी इथं हळद मीठ घालून घेणार आहे. आणि जी आपण पेस्ट तयार केलेली होती हिरव्या मिरच्याची ती घालून घेणार आहोत आणि वरून खूप सारी कोथिंबीर बारीक कट करून घालून घ्यायची आहे. आणि इथं आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि ह्या सर्व जिन्नस आपण थोड्या वेळ साईडला ठेवून घेऊया. आता इथं मोठी एक लौकी घेतलेली आहे. लौकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. लौकीची वरून साल काढून घ्यायची आहे. मध्यम आकाराच्या लौकीचे 2-3 पीस करून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी आपण जे पिठं वगैरे मिक्स करून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये लौकी खिसून घ्यायचे आहे. गव्हाचं पीठ घातल्यानंतर मी अर्धी वाटी त्यात बेसन पीठ देखील घातलं होतं. तर बेसन पिठाने आणखीन जास्त छान टेस्ट येते पराठ्यामध्ये, तर म्हणून आपण थोडंसं बेसन पीठ देखील घालून घ्यावं. आणि आता आपण पूर्ण लौकी खिसून झाल्यानंतर छान पीठ मळून घेणार आहोत. या पराठ्यात देखील बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे. लौकीच्या मॉइश्चरमध्येच पीठ मळून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट पीठ भिजत ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हे जे पराठे तयार करायला घ्यायचे आहेत. एकदम मस्त टेस्टी चटपटीत पराठे तयार होतात. बनवायची पद्धत तर अगदी सोपी आहे, तुम्ही पाहिलीच असेल. आणि नॉर्मली जसं आपण चपात्या लाटून घेतो त्या पद्धतीनेच इथे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. सिंपल रेसिपी पण खायला तितकीच टेस्टी आहे. तर इथं छान असे आपले 4 पद्धतीचे पराठे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.